आज संसदेच्या कामकाजात पुन्हा एकदा वेग मिळणार आहे। बजेट सेशन ऑफ पार्लिमेंट ऑफ इंडियाचा दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला असून दोन्ही सभागृहांमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे। सकाळपासूनच संसद भवनाच्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहे। लोकसभेत आज विशेषतः रेल्वे मंत्रालयाच्या अनुदानांच्या मागण्यांवर चर्चा आणि त्यानंतर मतदान होणार आहे। देशातील रेल्वे सेवा विकास प्रकल्प आणि आगामी योजना यासाठी किती निधी मंजूर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत विनिमय विधेयक 2026 सादर करणार आहेत। या विधेयकाद्वारे सरकारला विविध योजनांसाठी निधी खर्च करण्याची अधिकृत परवानगी मिळेल। यासोबतच 2025-26 या आर्थिक वर्षासाठीच्या पुरवणी अनुदान मागण्यांवरही चर्चा आणि मतदान होणार आहे। तर लोकसभेत ग्राम विकास मंत्रालयाच्या कामकाजावर सुरू असलेली चर्चा आजही पुढे चालू राहणार आहे। म्हणजेच आजचा दिवस संसदेत आर्थिक आणि विकासाशी संबंधित महत्त्वाच्या निर्णयांसाठी निर्णायक ठरणार आहे। पुढील अपडेटसाठी पाहत रहा टाइम्स ऑफ महाराष्ट्र।